हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इतर याचे एमसीक्यूज पाहत होतो. मीन्स व्हॉट लास्ट इयरचे पीवायक्यूज पाहत होतो. आज त्यांच्या पुढचे काल आपण किंवा लास्ट लेक्चरला आपण ऑलमोस्ट 35च्या पुढे 40 पर्यंत पीवायक्यूज पाहिले होते. तर आज आपण त्याच्या पुढे जाऊयात. येस, ही रिॲक्शन जी होती ती लास्ट आपण पाहिली होती. आज जाऊयात 41 कडे. नाव वी हॅव 41. क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 ला एक्स दिलाय, O2 दिलाय, कोबाल्ट नॅफ्थॅनेट दिलाय, 423 केल्विन दिलाय अँड डायल्यूट HCl दिलाय. प्लस इथे प्रॉडक्ट दिलेत फिनॉल प्लस ऍसिटोन. आता ऍसिटोन कुठे तयार होतो? तर ऍसिटोन आपल्याकडे तयार होतो. एकमेव मेथड आहे जी इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड म्हणून आपण यूज करतो. अँड फॉर दॅट इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड वी यूज क्युमिन. ओके, क्युमिन मीन्स व्हॉट? आयसोप्रोपाइल बेन्झीन. आता ही प्रोसेसच अशी आहे की एकमेव प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय बनतो, तर ऍसिटोन बनतो ऍज अ मेन प्रोडक्ट. मग जर का नॉट मेन प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट. मग जर का ऍसिटोन असा आपला बाय प्रोडक्ट बनतोय तर लगेच मला आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे की अरे या रिॲक्शन मध्ये आपण कोण वापरणार आहे? फॉर प्रिपरेशन ऑफ फिनॉल वी यूज क्युमिन. आता क्युमिनचं नाव इथे असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर इथे अजून एक नाव आहे आयसोप्रोपाइल बेन्झीन. मग आयसोप्रोपाइल बेन्झीन कसं आहे तेही आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा पाहूयात. C इकडे CH3, इकडेही CH3 आणि इथे आहे H. हा झाला आयसोप्रोपाइल क्लोराइड, नॉट क्लोराइड, आयसोप्रोपाइल बेन्झीन, कॉमनली नोन एज बॉडी क्युमिन. म्हणजे हा आपला X असला पाहिजे. या X ला आपण यूज करणार आहे आणि तेव्हा काय बनेल? फिनॉल बनेल. ओके, सो हा झाला आपला 41 चा आन्सर. इट्स व्हॉट इज डी, आयसोप्रोपाइल बेन्झीन. देन क्वेश्चन नंबर 25 आहे, नॉट 25 आहे, 42 आहे. 42 मध्ये विचारलंय काय, जरा चेक करूयात. विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉइंट? अँड वी हॅव अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये सुद्धा सेम असणार आहे. ब्रांचिंग वाढलं तर बॉइलिंग पॉइंट कमी होतो आणि हे आयसोमेरिक फॉर्म मध्ये असेल. इफ वी हॅव डिफरंट अल्कोहोल्स तर त्या केसमध्ये नंबर ऑफ कार्बन ज्याच्याकडे जास्त असतील त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल, ज्याचा नंबर ऑफ कार्बन कमी असेल त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल. मग आधी आपण चेक करू की हे सगळे आयसोमेरिक फॉर्म वाले आहेत का. 1 2 3 4. पहिल्या कंपाऊंड मध्ये 4 कार्बन आहेत. सेकंड मध्ये 1 2 3 आणि इथे वर 4, 4च आहेत. तिसऱ्यामध्ये पण 1 2 3 4, चौथ्यामध्ये पण 1 2 3 4. नाव वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट द अल्कोहोल विच शोज lowest boiling point. So first one we have to find out the compound which contain maximum number of branches. मग maximum number of branches मध्ये आलो तर मला D हा कंपाऊंड असा दिसतोय 1 2 3 आणि सेकंड कार्बन अटॅच विथ मिथाइल एज वेल एज व्हॉट OH. सो D हा कंपाऊंड जो आहे तो आपलं आन्सर आहे. याचा सगळ्यात बॉइलिंग पॉइंट कमी असेल आणि A हा आहे असा कंपाऊंड ज्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असेल, कारण तो जो आहे ना तो स्ट्रेट चेन वाला आहे. तर आता या कंपाऊंडचं आन्सर, या क्वेश्चनचा आन्सर तर डी आहे. पण मी याच क्वेश्चन मध्ये अजून एका क्वेश्चनचा आन्सर देऊन टाकले की सपोज दॅट याच्या ऐवजी जर का आपल्याला हायेस्ट विचारलं तर याचा आन्सर काय आलं पाहिजे? ए आलं पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट वन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 43. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट व्हेन 2-methyl hexane 3-ol is heated with concentrated sulfuric acid. व्हेरी गुड. आता फर्स्ट वन या कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढावं लागेल. देन हीट केल्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर हीट करतोय आपण, तर इथे डिहायड्रेशन होईल. मग आता कोण आहे? हेक्झेन 3-ol आहे, ते पण 2-methyl CH3 CH, इकडे आहे CH3, इकडे आहे CH, याला आहे OH. हा आहे आपला 2-methyl hexane 3-ol. येस, याला हीट करायचंय विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर पहिल्यांदा हा H2O बाहेर जाईल, नॉट H2O, म्हणजे H इकडे येईल, याचा OH2 बनेल. मग इथून H2O बाहेर जाईल आणि याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हा निघून जाणार इथून
सो फर्स्ट वन स्टेप मध्ये या कार्बनवर आला पॉझिटिव्ह चार्ज, हा कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज शेजारी टर्शरी कार्बन आहे ना त्याच्याकडे शिफ्ट होईल, त्याचा हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल आणि टर्शरी कार्बोकॅटायन पहिल्यांदा तयार होईल. आणि याच्यानंतर मग काय करायचं, डिहायड्रेशनसाठी बीटा एलिमिनेशन करायचं, बीटा हायड्रोजन काढायचं आहे. सो राईट नाउ वी हॅव व्हॉट दी 2CH3 ॲज अ बीटा अँड 1CH2 ॲज अ बीटा. मग या तिघांमधला कोणता हायड्रोजन बाहेर गेला पाहिजे, तर अतिशय सिंपल गोष्ट आहे. अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल असा हायड्रोजन काढायचा आहे ज्या कार्बनकडे कमी हायड्रोजन त्याचाच हायड्रोजन काढायचा. मग इथे या दोघांकडे 3-3 हायड्रोजन आहे, याच्याकडे एकच आहे, म्हणजे हा हायड्रोजन निघेल आणि या दोघांमध्ये डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे फायनल प्रोडक्ट काय आला पाहिजे, CH3 CH3 इथे आला डबल बॉन्ड, हा CH इकडे CH2 अँड CH3. सो इट्स व्हॉट इज 2-methyl hex 2-ene. मग असा कुठे आहे का जरा चेक करू आपण, की ज्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे सेकंड त्याच कार्बनवर CH3 असला पाहिजे. मग इथे या कार्बनवर डबल बॉन्ड आहे, इथे CH3 आहे, म्हणजे पुन्हा एकदा या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते ए येणार आहे. सो 43चा आन्सर सुद्धा काय आहे, एच आहे. क्लिअर. चलो नेक्स्ट वन कडे जाऊयात, क्वेश्चन नंबर 44 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 44 काय आहे ते पाहूयात. आयडेंटिफाय सबस्ट्रेट ए इन द फॉलोइंग रिएक्शन. सो वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट दी ए. आता ए फाइंड आउट करण्यासाठी रिएक्शन आहे, रिएक्शन दिलेली आहे. रिएक्शन मध्ये सॅलिसिलिक ऍसिड बनतोय. सॅलिसिलिक ऍसिड बनण्यासाठी आपण अल्डिहाइड यूज केला होता सुरुवातीला. ओके, पण इथे रिएक्शन ही एकाच स्टेपमध्ये नाहीये, रिएक्शन मध्ये खूप साऱ्या स्टेप्स आहेत, म्हणजे ऍक्च्युअली 2 स्टेपमध्ये रिएक्शन आहे. सो वी हॅव ए रिएक्ट विथ CO2. CO2 बरोबर रिएक्ट 398 केल्विन 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. सोडियम सॅलिसिलेट तयार होतोय आणि मग त्याची रिएक्शन हायड्रोलाइज केल्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड तयार होतं. सॅलिसिलिक ऍसिड काय असतं तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सॅलिसिलिक ऍसिड जर का माहिती असेल तर रिएक्शन आरामशीर तुम्हाला जमेल की ए कोण आहे. मग ए जो आहे ना त्या ए ची पुढची ही रिएक्शन होणार आहे आणि मग इथे काय बनणार आहे, फायनल प्रोडक्ट बनणार आहे. सो इट्स रिअली व्हेरी सिंपल की काय करायचं आपल्याला. मग इथे जर मी ए ची रिएक्शन CO2 बरोबर करतोय तर इथे मोस्टली फिनॉल असला पाहिजे, पण फिनॉलच्या बरोबर एक गोष्ट मिसिंग आहे की फिनॉलला आपण डायरेक्टली यूज करत नाही. याच्या CO2 बरोबर एक NaOH असतो जो आपल्या फिनॉलला सोडियम फिनॉक्साइड मध्ये कन्वर्ट करतो आणि मग CO2 येतो. मग आपण जरा चेक करू की इथे सोडियम फिनॉक्साइड कुठे आहे का. येस, तर इथे फिनॉलही आहे, सोडियम फिनॉक्साइड आहे. मग या दोघांमुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. बट इथे NaOH मिसिंग आहे, म्हणजे ए जो आहे ना तो आपला सोडियम फिनॉक्साइड असला पाहिजे, नॉट दी फिनॉल. म्हणजे इथे याच्या अगोदरची एक स्टेप जी आहे ती मिसिंग आहे. मग ती स्टेप जी आहे त्या स्टेपसाठी NaOH लागतो आणि मग बनतो कोण, सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइडच्या पुढे रिएक्शन होईल CO2 बरोबर आणि मग सोडियम सॅलिसिलेट आणि त्याचा हायड्रोलाइज केल्यानंतर काय मिळेल, सॅलिसिलिक ऍसिड बनेल. म्हणजे हे डोक्यामध्ये राहिलं पाहिजे की अरे ए जो आहे ना तो फिनॉल नाहीये, फिनॉलच्या पुढचा प्रोडक्ट आहे. ओके, मग हा झाला आपला 44चा क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन. The next one we have identified the product in the following reaction. We have chromate here. क्रोमेट आहे, हा फिनॉल आहे आणि क्रोमेटचा रोल आपल्याला माहित असला पाहिजे. क्रोमेटचा रोल जो आहे ना तो अतिशय सिंपल आहे. क्रोमेटचा रोल आहे ऑक्सिडेशन करणं. मग जर का क्रोमेटचा रोल ऑक्सिडेशन करणं आहे तर या इथे OH जो आहे त्याचा हायड्रोजन निघून जाईल, इकडचा पॅराचा हायड्रोजन निघून जाईल आणि बेन्झीन मध्ये मग 3 डबल बॉन्ड पैकी 2च डबल बॉन्ड राहतील आणि इथे प्रोडक्ट जो आहे ना तो असा येईल. इकडे एक डबल बॉन्ड, इकडे एक डबल बॉन्ड, इथे OH होता त्याच्यामधला राहिला फक्त O, तर O ने केला डबल बॉन्ड तयार. इकडचं हायड्रोजन गेला आणि त्याही ठिकाणी कोणाला डबल बॉन्डेड O. मग याला आपण बेन्झोक्विनोन म्हणतो, बेन्झोक्विनोन. आणि हा आहे इथे अँड ऑक्सिजन जो आहे डबल बॉन्डेड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट ऑक्सिजन प्रेझेंट ऑन व्हॉट दी पॅरा पोझिशन, सो इट्स कॉल्ड एज व्हॉट दी पॅरा बेन्झोक्विनोन. ओके, मग हे झालं 45चा आन्सर की पॅरा बेन्झोक्विनोन. बाकीचे कोणतेही आन्सर तिथे मॅच होऊ शकत नाहीत, इतकी सिंपल गोष्ट आहे. सो चलते हे आगे. नेक्स्ट वन 46 कडे जाऊयात.
आयडेंटिफाय द झेड इन द फॉलोइंग रिॲक्शन. मग झेड ही रिॲक्शनची रिक्वायरमेंट आहे. इथे एक छोटस मिसिंग दिसतंय मला. सी डबल बॉन्ड ओ हवा इथे. आर सी डबल बॉन्ड ओ सी एल हा पायरिडिन आहे. आणि मग रिॲक्शन केल्यानंतर काय होईल ते त्यांनी विचारले. तर हा असा बाहेर जाईल HCl. ओके, हा HCl बाहेर गेलाय. मग झेड काय बनेल? AR O C डबल बॉन्ड O आणि R. तर असा बनला पाहिजे ने. आणि मग इथे जर का चेक केलं असा कोणता प्रोडक्ट आहे का, तर इथे AROR, इथे RC डबल बॉन्ड AR, येस. तर हा सी वाला प्रोडक्ट बनेल. ओके, म्हणजे इथे मी जर का सी डबल बॉन्ड ओ लावून घेतला असेल तर हा प्रोडक्ट बनेल, नाही तर हा प्रोडक्ट बनणार नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर काय होईल, गडबड होईल आणि गडबड झाल्यानंतर मग तो काय हे समजणार नाही. देन 47 कडे जाऊयात आणि 47 कडे विचारलंय की फिनॉल ऑन रिॲक्शन विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन. ॲक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन म्हणजे काय, तर ब्रोमीन वॉटर आहे. मग ब्रोमीन वॉटरला जर का आपण यूज करतो, ब्रोमीन वॉटर बरोबर काय करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. ब्रोमीन वॉटर जेव्हा आपण फिनॉल बरोबर यूज करतो तेव्हा 2, 4, 6 अशा तिन्ही पोझिशनवर काय होईल, ब्रोमिनेशन होईल. आणि मग या इथे फायनली हा OH आहे तसा राहील आणि इथे एक Br येईल, इकडे एक Br येईल आणि इकडे तिसरा Br येईल. मग याला म्हणतो आपण 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. मग आता ही या केसमध्ये सगळ्यात शेवटला ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. सो याचं आन्सर येईल 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. चलो आगे चलते हैं. 47 नंतर 48 कडे जाऊयात. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ ब्यूट 1 इन फॉर्म्स. व्हेरी व्हेरी गुड. लक्षात काय आलं पाहिजे, अल्कीन जर टर्मिनल पोझिशनला असेल तर टर्मिनल पोझिशनच्या अल्किनचं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन केलं तर प्रायमरी अल्कोहोल बनतो, डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि प्रायमरी अल्कोहोल बनतो. मग आता इथे या CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 पहिल्यांदा चेक करायचंय की अरे ही रिॲक्शन जी याच्यामध्ये रिॲक्टंट मध्ये डबल बॉन्ड कुठे आहे. सो डबल बॉन्ड राईट नाव प्रेझेंट ऑन व्हॉट दी टर्मिनल पोझिशन. आणि जर का शॉर्टकट मध्ये काम करायचं आहे तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट, ऍक्च्युअली H2Oच आपण ऍड करतो. H2Oच आपण ऍड करतो. बट if we have terminal double bond then H plus and OH minus adds across the double bond according to anti-Markovnikov's rule. हा लक्षात ठेवायचा, शॉर्टकट आहे. म्हणजे हे जर का लक्षात राहिलं तर आपलं काम इझी झालं, एका स्टेप मध्ये झालं. आता अँटी मार्कोनिकॉव्स रूल म्हणजे कोण, याच्यामधला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, किंवा आपण उलट करूयात की याच्यामधला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जो आहे त्याच्यामधला निगेटिव्ह असा कार्बनकडे जाईल ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहेत. मग डबल बॉन्डेड पैकी दोघांपैकी कार्बनकडे या वाल्या हायड्रोजन जास्त आहेत तर हा OH जाईल याच्याकडे आणि H जाईल याच्याकडे. ही झाली शॉर्टकट मेथड. म्हणजे इथे काय झालं तयार, CH3 CH2 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 आणि OH. सो ब्युटेन 1 ऑल, ब्युटेन 1 ऑल. मग ब्युटेन 1 ऑल हा झाला आपला प्रोडक्ट तयार. आणि इथे ब्युटेन 1 ऑल जो आहे तो इथे लिहिलेला आहे C मध्ये. सो 48चं एक्झाम्पल जे आहे त्याचं आन्सर आहे ब्युटेन 1 ऑल. देन 49 कडे जाऊयात. पुन्हा एकदा त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट सोल्युबिलिटी इन वॉटर. इट्स रिअली व्हेरी सिम्पल. हायेस्ट सोल्युबिलिटी कोणाची आहे हे जर काढायचं असेल आपल्याला तर जेवढा तो नॉर्मल वाला आहे तेवढी त्याची सोल्युबिलिटी जास्त असेल. मग आता इथे अल्कोहोल नाहीयेत, सगळे फिनॉल आहेत. इकडे पॅराक्रिसॉल आहे, ऑर्थो नायट्रोफिनॉल आहे, पॅरानायट्रोफिनॉल आहे आणि हा जो आहे तो फिनॉल आहे नॉर्मली. तर फिनॉलची रिॲक्टिव्हिटी किंवा फिनॉलची सोल्युबिलिटी ही सगळ्यात जास्त असते. आणि इथे पॅराक्रिसॉलमध्ये CH3 ग्रुप आहे पॅरा पोझिशनला, नायट्रो ग्रुप आहे ऑर्थोला, इथे पॅरा ग्रुपला पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. मग तिघांमध्ये एक एक सबस्टिट्युएंट आहे. मग तिघांमध्ये सबस्टिट्युएंट आहे फक्त वरच्यामध्येच, म्हणजे फक्त ए मध्ये सबस्टिट्युएंट नाहीये. मग ए मध्ये सबस्टिट्युएंट नाहीये तर फक्त आन्सर काय येईल आपलं, ए येईल, कारण तो सिंपल आहे. इट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड इझिली विथ वॉटर. म्हणजे आपला आन्सर काय आलं पाहिजे, फिनॉल आलं पाहिजे. देन
Identify the final product obtained when mixture of vapors of phenol and hydrogen gas is passed over nickel catalyst. It's really very simple. निकेल कॅटलिस्ट जेव्हा आपण वापरणार आहे तेव्हा फिनॉलचं रिडक्शन होणार आहे. मग रिडक्शन होताना काय होतं, फिनॉलमध्ये जो बेन्झीनचा पार्ट आहे या बेन्झीन मधले तिन्ही डबल बॉन्ड तुटतील आणि या तिन्ही डबल बॉन्डचं रिडक्शन होऊन या इथे फक्त बेन्झीन विथ OH राहील. मग बेन्झीन विथ OH जर का राहिला तर याला सायक्लोहेक्झॅनॉल असं म्हणतात. आणि हा क्वेश्चन ऑल्टरनेट इयरला आलेला दिसतोय. म्हणजेच काय 21 ला आला, 23 ला आला, 25 ला आला, असा ऑल्टरनेट इयरला आलेला दिसतोय. मग आता इथे सायक्लोहेक्झॅनॉल कुठे आहे का, तर आहे इथे फर्स्ट वनच जो आहे ना तो सायक्लोहेक्झॅनॉल दिलाय. म्हणजे 50 वाला क्वेश्चनचा आन्सर जे आहे ना ते सिंपल आहे, रिडक्शन ऑफ फिनॉलचा आन्सर सायक्लोहेक्झॅनॉल. देन 51 कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोएस्ट सोल्युबिलिटी इन वॉटर. इट्स रिअली व्हेरी अगेन सिंपल. 51 वाला क्वेश्चन मध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे तर लोएस्ट सोल्युबिलिटी. आता 2 मिनिटापूर्वी आपण हायएस्ट सोल्युबिलिटी काढली होती, आता लोएस्ट सोल्युबिलिटी काढायची. आपल्याकडे पुन्हा एकदा फिनॉल, पॅराक्रिसॉल, ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल ॲज इट इज, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही चेंज नाहीत, असेच सगळे आपल्याकडे आहेत. मग आता इथे जेवढे क्लोज वाले लोक आहेत इथे पॅरा पॅरा आहे आणि हा ऑर्थो आहे. म्हणजे फिनॉलच्या एक्झॅक्ट जवळ, फिनॉलिक OHच्या एक्झॅक्ट जवळ कोण आहे, इथे ऑर्थो नायट्रो ग्रुप आहे. मग आता इथे नायट्रो ग्रुप आणि फिनॉलचा OH ग्रुप जो आहे यांच्यामध्येच हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार आहे. मग आता झालं काय, जर का यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग म्हणलं तर याची सोल्युबिलिटी जी आहे तो पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट नाही करणार. आणि जर का इथे पॅरानायट्रोफिनॉलमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये कोण आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणजे हा पाण्यामध्ये सोल्युबल होऊ शकतो, हा होऊ शकतो, हा होऊ शकतो, पण याची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी असेल कारण त्यांनी आपापसामध्येच बॉन्डिंग बनवले. दे फॉर्म्स फॉर दी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि म्हणून काय होणार आहे, पॅरा नायट्रोफिनॉल हा जास्त सोल्युबल असेल बट ऑर्थोनायट्रोफिनॉल हा कमी सोल्युबल असेल. सो या क्वेश्चन मध्ये लोएस्ट सोल्युबिलिटी इन वॉटर शोन बाय ऑर्थोनायट्रोफिनॉल. सो याचा आन्सर काय आलं, सी, इट्स ऑर्थोनायट्रोफिनॉल. देन ए इन द फॉलोइंग रिॲक्शन, मला ए फाइंड आउट करायचं आहे की अरे 52 वाला क्वेश्चन मध्ये ए कोण आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणजे मला रिॲक्शन जमली पाहिजे. रिॲक्शन ज्याला जमणार आहे ना त्याला आरामशीर या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे. कारण इकडे ॲसिटिक अनहायड्राइड आहे, H+ आहे, ॲस्प्रिन आणि ॲसिटिक ॲसिड बनलेला आहे. मग आपण ही रिॲक्शन कोणाची केली होती, सॅलिसिलिक ॲसिडची केली होती. मग जेव्हा सॅलिसिलिक ॲसिडला ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट केला होता तेव्हा ॲस्प्रिन बनला होता. मग इथे कुठे सॅलिसिलिक ॲसिड आहे का, तर 3rd 1 पोझिशनला सॅलिसिलिक ॲसिड दिलेला आहे. मग ही फर्स्ट 1 सॅलिसिलिक ॲसिड बनवला होता आपण, सॅलिसिलिक ॲसिडच्या लगेच नंतर कोण होता, ॲस्प्रिनचं प्रिपरेशन होतं. सो इट्स व्हॉट, ॲस्प्रिन. आणि ॲस्प्रिन बनवण्यासाठी जो ए लागणार आहे विथ ॲसिटिक अनहायड्राइड इट्स व्हॉट इज सॅलिसिलिक ॲसिड, म्हणजे त्याचा आन्सर सॅलिसिलिक ॲसिड आहे. देन नेक्स्ट वन आहे, पुन्हा एकदा तोच क्वेश्चन फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारलेला आहे. 10 मिनिटापूर्वी मी ऑलरेडी CO2चं एक्सप्लेनेशन दिलं होतं की CO2 आहे आणि CO2 असताना त्याच्याबरोबर फिनॉल नाही तर फिनॉलचा सोडियम फिनॉक्साइड नावाचा कंपाऊंड कंबाईन होईल CO2 बरोबर. मग त्याचा काय बनेल, ए बनेल. आणि पुन्हा एकदा काय होईल, आपल्याकडे CH3OH केल्यानंतर तो सोडियम जाईल त्या ठिकाणी OH बनेल. मग ही रिॲक्शन कोणती होती, ही रिॲक्शन होती सॅलिसिलिक ॲसिड बनवायची. सो हिअर ए आणि बी, याच्यामधला बी कोण असेल तर हा असेल सॅलिसिलिक ॲसिड. सो 53चा आन्सर काय येणार आहे, सॅलिसिलिक ॲसिड. ओके, तर हा झाला 53चा आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन विथ ग्रिग्नाल्ड रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस फॉर्म्स टर्शरी अल्कोहोल. एक आपण जे छोटंसं ज्याला म्हणू आपण इन्फॉर्मेटिव्ह पार्ट पाहिला होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं आपण की जर अल्डिहाइड कीटोन मधला फॉर्माल्डिहाइड असेल आणि याची रिॲक्शन आपण RMgX बरोबर केली फॉलोड बाय हायड्रोलिसिस तर हा प्रायमरी अल्कोहोल बनवतो. देन सपोज दॅट अदर अल्डिहाइड असेल तर अदर अल्डिहाइडची रिॲक्शन मी RMgX बरोबर केली तर हा सेकंडरी अल्कोहोल बनवतो. आणि जर
कीटोन असेल आणि कीटोनची रिॲक्शन आपण RMgX बरोबर केली तरच हा टर्शरी अल्कोहोल बनवतो. म्हणजे आता या रिॲक्शन्सच्या सेटमध्ये तुमच्या बाकीच्या सुद्धा गोष्टी इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. सो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कोण कोण बनवतं हे आपण दाखवलेलं आहे. राईट नाव वी रिक्वायर व्हॉट दी टर्शरी अल्कोहोल. सो टर्शरी अल्कोहोल गिवन बाय व्हॉट दी कीटोन. मग आता इथे कोणता कोणता प्रोडक्ट आहे त्याचा आपण जरा चेक करू. इथे अल आहे म्हणजे अल्डिहाइड आहे, अल आहे म्हणजे अल्डिहाइड आहे, अल आहे म्हणजे अल्डिहाइड आहे, पण इथे ओन आहे म्हणजे कोणी हा कीटोन आहे. सो हा लास्ट वाला जो आहे ना डी तो तुम्हाला कीटोन देईल. ओके, सो 54चा आन्सर आहे कीटोन आणि तो शेवटचा डी मिळाला. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर फिनॉल. अतिशय सिंपल आहे. क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेलं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपलचं लॉजिकल एक्सप्लेनेशन लागेल की का स्टेटमेंट ट्रू नाहीये. फर्स्ट वन दिले त्यांनी फिनॉल आर पोलार मॉलिक्युल. येस, फिनॉल हा पोलार मॉलिक्युल आहे कारण ओ आणि एच मध्ये म्हणजे फिनॉलच्या बेन्झीनला अटॅच असणाऱ्या ओ आणि एच मध्ये हा पार्शियली पॉझिटिव्ह आणि हा पार्शियली निगेटिव्ह आहे. म्हणजे हा कसा आहे? पोलार आहे. प्युअर फिनॉल इज कलरलेस, नॉन टॉक्सिक, हाय मेल्टिंग सॉलिड. ओके, तर फर्स्ट वन, फिनॉलला ओडर नसते असं होत नाही. फिनॉलला आपण ऑलरेडी सांगितलं की फिनॉलला स्वतःची एक ओडर आहे आणि ती ओडर म्हणजे कोण आहे? फिनॉलिक ओडर आहे. सो इथे दुसरं स्टेटमेंट मला जरा गडबड वाटते. नॉन टॉक्सिक पण नाहीये, तो टॉक्सिक आहे. ओके, आणि शेवटचं झालं हाय मेल्टिंग सॉलिड, बट फिनॉल तर नॉर्मली लिक्विड फॉर्म मध्ये असतो. म्हणजे सेकंड वाला स्टेटमेंट जो आहे ना इट्स वॉट नॉट ट्रू. पण तरी सुद्धा आपण थर्ड आणि फोर्थ चेक करून घेऊयात. बॉइलिंग पॉइंट ऑफ फिनॉल्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. येस, मॉलिक्युलर मास वाढला त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढेल. ओके, लास्ट वन, फिनॉल शोज अप्रिशिएबल सोल्युबिलिटी इन वॉटर. येस, फिनॉल हा पाण्यामध्ये सोल्युबल सुद्धा आहे. म्हणजे इथे एकच स्टेटमेंट चुकीचं आहे, ते म्हणजे काय? सेकंड वन. सो सेकंड वन स्टेटमेंट जे आहे ते नॉट ट्रू मध्ये आपण कन्सिडर करू शकतो फॉर फिनॉल. 25 ला आलेला क्वेश्चन आहे. 56 कडे आलो. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड इन कन्व्हर्जन ऑफ फिनॉल इनटू पिक्रिक ऍसिड. व्हेरी गुड. पिक्रिक ऍसिडचा फॉर्म्युला ज्याला माहिती आहे तो आरामशीर सांगू शकतो की अरे इट्स 2,4,6 ट्राय नायट्रो फिनॉल आहे. मग जर का ट्राय नायट्रो फिनॉल आहे तर इथे मला नायट्रेशन करायचं आहे. नायट्रेशनसाठी कोण वापरतो आपण? HNO3. पण नुसता HNO3 वापरून चालत नाही. HNO3 बरोबर H2SO4 पण वापरला लागतो, तेव्हाच मला या HNO3 मधला NO2 ग्रुप सेपरेट मिळेल. सो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असे दोन्हीही आपण वापरणार आहेत. तेव्हा काय होईल? पिक्रिक ऍसिड बनेल. 23, 24, 25 ला आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे लागोपाठ तिन्ही वर्ष हा क्वेश्चन आलेला आहे. सो लागोपाठ तिन्ही वर्ष जर का क्वेश्चन आला असेल तर त्याला नीट पाहिलं पाहिजे. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन्ड व्हेन फिनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड ॲट लो टेम्परेचर. ओके, लो टेम्परेचर आहे. तर लो टेम्परेचरला जर आपण नायट्रिक ऍसिड फिनॉल बरोबर रिॲक्ट केलं तर इथे दोन पॉसिबल प्रोडक्ट येतात. एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड आणि पॅरा सबस्टिट्यूट. आणि ही आपण असं सांगितलेली रिॲक्शन होती ज्या केसमध्ये एकमेव रिॲक्शन अशी आहे ज्याच्यामध्ये ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मेजर येतो. इट्स बिकॉज ऑफ व्हॉट दी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि पॅरावाला मायनर येतो बिकॉज ऑफ व्हॉट दी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे या दोघांमध्ये मुद्दाम क्वेश्चन विचारलाय कारण तो एक्सेप्शनल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा मधला ऑर्थो मेजर येतोय आणि पॅरा मायनर येतोय, पण बाकी जेवढ्या काही रिॲक्शन्स आपल्याकडे ॲरोमॅटिक कंपाऊंड वाल्या तेही मोनो सबस्टिट्यूटेड वाल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या अंडर येणाऱ्या त्याच्या सगळ्यांमध्ये पॅरावाला मेजर आणि ऑर्थोवाला मायनर येतोय. बट या केसमध्ये उलट होतं, पॅरा नायट्रोफिनॉल हा मेजर येतो. बट इथे आपण त्यांच्या ऑप्शन्सकडे नीट पाहिलं तर इथे त्यांनी सांगितलं की नायट्रोफिनॉल ओनली, पॅरा नायट्रोफिनॉल ओनली, असं नाही ना होत. एक मेजर येतो आणि एक मायनर येतो. आणि मग शेवटला त्यांनी मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा नायट्रोफिनॉल. मग या केसमध्ये मला डी हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल बिकॉज त्याच एका ऑप्शन मध्ये लिहिलंय की मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा. तर ओनली या वर्डमुळे इथे गडबड होऊ शकते की ओनली नाहीयेत, मिक्सचर येणार आहे त्याच्यामधलं एक मेजर असणार आहे आणि एक मायनर असणार आहे. सो या ऑप्शनसाठी किंवा या क्वेश्चनसाठी आपल्याला ऑप्शन शेवटचा सिलेक्ट करावा लागेल आणि तो म्हणजे कोण? मिक्सचर ऑफ दोघांचा.
अगेन द सेम क्वेश्चन वी हॅव, जो आपण 10-15 मिनिटापूर्वी विचारला होता. फक्त मी इथे सांगितलं होतं की तो लोवेस्ट असेल, नॉट लोवेस्ट. हायेस्ट असेल तर काय होईल, इथे फक्त एकच वर्ड चेक करा, चेंज झालेला आहे. हायेस्ट असताना आपण स्ट्रेट चेन घेणार होतो आणि लोवेस्ट असताना आपण ब्रांच चेन घेणार होतो. म्हणजे याचा आन्सर मी ऑलरेडी देऊन झालेले त्या पहिल्यावाल्या क्वेश्चन्समध्ये. Which of the following reaction with Grignard reagent followed by hydrolysis forms secondary alcohol? आता 2 मिनिटापूर्वी आपण याला 3 वेगवेगळ्या लेवलने क्लासिफाय केलं होतं. फॉर्मल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो, सेकंडरी कीटोन नॉट सेकंडरी, अदर अल्डिहाइड असेल तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल, आणि जर टर्शरी हवाय मला तर कीटोन वापरावं लागेल. पुन्हा एकदा चेक करा. फॉर्मल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल, अदर अल्डिहाइड गिव्स सेकंडरी अल्कोहोल अँड कीटोन गिव्स टर्शरी अल्कोहोल. राईट नाउ वी रिक्वायर व्हॉट इज सेकंडरी. म्हणजे मला काय वापरावं लागेल, तर फॉर्मल्डिहाइडच्या व्यतिरिक्त कोणताही अल्डिहाइड असेल तरी चालेल. मग यांच्यामध्ये फॉर्मल्डिहाइडच्या व्यतिरिक्त कोणता अल्डिहाइड आहे, तर दुसरा हा दिसतोय मला ॲसेटाल्डिहाइड. सो या एकट्याचाच फक्त सेकंडरी अल्कोहोल बनू शकतो. बाकी जेवढे आहेत त्याच्यामधला पहिला प्रायमरी अल्कोहोल बनवेल आणि तिसरा आणि चौथा तर कीटोन आहे. सो दे गिव्स टर्शरी अल्कोहोल. म्हणजे याचंही ऑलरेडी एक्सप्लेनेशन आपण सांगितलं होतं. 60 कडे आलो. द रिॲक्शन दिली आहे, त्या रिॲक्शन मध्ये विचारलंय की फायनल प्रोडक्ट कोण बनेल, आणि हा क्वेश्चन सलग 2 वर्ष आलेला आहे, 24 ला आणि 25 ला. ऑन एरो वी हॅव व्हॉट इज स्पेशल रिड्युसिंग एजंट नोन ॲज व्हॉट इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, आणि याचं काम सगळ्यांना माहिती आहे, ओनली रिड्युसेस सी डबल बॉन्ड ओ. म्हणजे तो सी डबल बॉन्ड सी कडे पाहणार नाही. मग आता सी डबल बॉन्ड ओ कुठे आहे, इथे आहे. तर याचं तो काय करेल, CH2OH मध्ये कन्व्हर्जन करेल. मग इथे 1 2 3 4 5 कार्बनवाला अल्कोहोल बनेल. मग 5 कार्बनवाला अल्कोहोल कुठे आहे का जरा चेक करूयात. 1 2 3 4 5 आणि इथे आला OH, पण इथे डबल बॉन्ड नाहीये. तो डबल बॉन्ड त्यांनी खाऊन टाकला. इथे आला 1 2 3 4 5 कार्बनवाला OH आणि डबल बॉन्ड आहे त्या पोझिशनला आहे. म्हणजे 60चं आन्सर जे आहे ते काय आलं पाहिजे, सी. कारण त्याच्या मागचं रिझन आता सांगितलं मी, डबल बॉन्डला तो तोडणार नाहीये, फक्त अल्डिहाइडिक ग्रुपलाच तो ब्रेक करेल. सो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं रोल जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट वन आलो 61 कडे. आयडेंटिफाय द एक्स इन द फॉलोइंग रिॲक्शन. फिनॉल आहे, क्लोरीन आहे, प्लस वॉटर आहे, एक्स प्लस हायड्रोजन क्लोराईड तयार झालाय. मग आता क्लोरीन आहे तर मग काय बनेल, तर क्लोरीन वॉटर वापरले आपण. क्लोरीन वॉटर म्हणजे काय, एक्सेस ऑफ क्लोरीन आपल्याकडे आहेत. मग एक्सेस ऑफ क्लोरीन जर का आपल्याकडे असेल तर काय बनू शकतं, तर या केसमध्ये फिनॉलचं क्लोरीन वॉटर म्हणजे जसं ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्शन केली आपण तसंच क्लोरीन वॉटर बरोबर रिॲक्शन करायची. कारण इथे HCl सांगितलंय त्यांनी. मग जसा 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल बनला होता तसा इथे 2,4,6 ट्राय क्लोरोफिनॉल बनेल. मग इथे 2,4,6 ट्राय क्लोरोफिनॉल आहे का कुठे, तर येस, इथे डी मध्ये 2,4,6 ट्राय क्लोरोफिनॉल दिलेला आहे. म्हणजे ब्रोमीनच्या रिॲक्शन वरनं मला क्लोरीनची रिॲक्शन एक्सप्लेन करता आली पाहिजे. ओके, देन 62 कडे जाऊयात. रिॲक्शन दिलेली आहे आणि याचा प्रोडक्ट जो आहे ना, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. क्लोरोबेन्झिन, नॉट क्लोरोबेन्झिन. इथे नायट्रो आहे, इकडे क्लोरो आहे आणि NaOH433H3O प्लस असं दिलेलं आहे. आपण एक शिकलो होतो की जर Cl ला काढायचं आहे आणि त्या ठिकाणी दुसरा न्यूक्लिओफाईल आणायचा आहे तर त्यासाठी मदत कोण करतात, तर नायट्रो ग्रुप. मग जेवढे नायट्रो ग्रुप जास्त असतील तेवढी रिॲक्शन फास्टर होते. बरं, आता आपल्याकडे एकच नायट्रो ग्रुप आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तरी सुद्धा काय करायचं, Cl ला काढून या ठिकाणी न्यूक्लिओफाईल दुसरा आणायचं. मग Cl ला काढून कोणता न्यूक्लिओफाईल येणार आहे, जर का मी NaOH वापरलाय तर Na प्लस असतो आणि OH मायनस असतो. म्हणजे इथे या Cl ला जाऊन त्या Cl च्या ठिकाणी कोण येणं अपेक्षित आहे, तर OH. म्हणजे इथे OH आला पाहिजे आणि हा NO2 आपल्या आहे त्या जागी असला पाहिजे. रिॲक्शन थोडीशी सोपी झाली. डॉस प्रोसेसमध्ये 623 केल्विन टेम्परेचर वापरलं होतं, इथे 433 लाच रिॲक्शन झाली. का, कारण नायट्रो ग्रुप आहे बेन्झिनवर. सो नायट्रो ग्रुप जेवढे वाढणार आहेत न तेवढी रिॲक्टिव्हिटी वाढणार आहे. सो राईट नाउ वी हॅव सिंगल नायट्रो ग्रुप, सो स्लाइट रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस. जस्ट मला टेम्परेचर चेक करा, 433 यूज करावं लागणार आहे. ओके, आणि रिॲक्शन त्या टेम्परेचरला होऊ शकेल. Identify the product obtained when phenol reacts with concentrated sulfuric acid at 293 Kelvin. आता जर का 293 केल्विनला करतोय
तर लोअर टेम्परेचरला ऑर्थोवर रिॲक्शन होते आणि हायर टेम्परेचरला पॅरावर रिॲक्शन होते. तर मग इथे H2SO4 आपण वापरतो, तर पॅराफिनॉल आणि ऑर्थोफिनॉलचे दोन्ही प्रोडक्ट आहेत. बट टेम्परेचर वाईज जर का पाहायला गेलं तर हा ऑर्थोफिनॉल सल्फॉनिक ऍसिड बनेल, कारण टेम्परेचर 293 आहे. हे जर का 373 असतं, हायर टेम्परेचर असतं, तर हीच रिॲक्शन पॅरावर झाली असती. बट राईट नाव लोअर टेम्परेचर इज फेवरेबल फॉर व्हॉट? ऑर्थो सबस्टिट्यूशन. सो इथे बी चा फायनल प्रोडक्ट ऑर्थो फिनॉल सल्फॉनिक ऍसिड येईल. 64 कडे आलोय. हा तर लगातार 4 वेळेस आलाय. 21 ला, 23, 24, 25 मीन्स मोस्ट ऑफ द टाइम आलेला आहे. नाउ व्हॉट वी हॅव, प्रोपेन 1 ऑल म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल आहे, त्याला हीट करतोय आपण ॲल्युमिना बरोबर ॲट अबाउट 623 केल्विन टेम्परेचर. मग जर एवढ्या टेम्परेचरला हीट केला तर हा काय होतो? ऑक्सिडाइज होतो. आणि ऑक्सिडाइज होऊन त्याचं काय बनेल? इकडे अल्डिहाइड बनेल, कारण अल्कोहोल आहे तो प्रायमरी वाला. सो ए जो आहे ना तो काय बनणार आहे आपल्याकडे? अल्डिहाइड. इथे प्रोपॅनल येईल, प्रोपॅनल. आणि मग त्याचं काय करायचं आपल्याला? H2SO4 आणि H2O बरोबर रिॲक्शन करायचं. सो अल्डिहाइड किंवा कीटोन यांची रिॲक्शन आपण काय करतोय? तर ऍसिड बरोबर करतोय. मग ऍसिड बरोबर केल्यानंतर होईल काय? अतिशय सिंपल रिॲक्शन. ऍसिड बरोबर केल्यानंतर तो पुन्हा एकदा H2O ला ऍड करेल. ओके, मग H2O ला ऍड करण्यासाठी कुठे आलो आपण? H2O ला ऍड केला तर याचा पुन्हा काय बनेल? अल्कोहोल बनेल. म्हणजे आता इथे फर्स्ट वन काय बनणार आहे? CH3 CH2 नॉट CH2 CH आणि CH2 म्हणजे हा झाला कोण? अल्किन तयार. ओके, 1 मिनिट, 1-2 मिनिटापूर्वी आपण असं बोललो होतं की चुकून इथे अल्कोहोलच्या ऐवजी अल्कोहोल पासून अल्डिहाइड बनला होता. अल्डिहाइड नाही बनणार, हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणल्यानंतर H2O ऍड जाईल आणि इथे पुन्हा H2O ऍड झाला तर मग इथे CH3 CH CH3 आणि इकडे OH, कारण इथे आफ्टर ए हा अनसिमेट्रिकल अल्किन तयार झाला. तो रिॲक्शन जी आहे ती अकॉर्डिंग टू एम रूल होईल. म्हणजे एन प्रोपाइल अल्कोहोल होता, म्हणजे प्रोपेन 1 ऑल होता, त्याचा प्रोपेन 2 ऑल बनेल. मग प्रोपेन 2 ऑल कुठे आहे का? तर इथे आहे प्रोपेन 2 ऑल. म्हणजे इथे आपण कन्व्हर्जन केलं, आयसोमर बनवला, 1 ऑलचा 2 ऑल बनवला, प्रोपेन 1 ऑलचा प्रोपेन 2 ऑल बनला. सो याचा रोल लक्षात ठेवायचा. इट्स व्हॉट? अ डिहायड्रेटिंग एजंट. Then which of the following cannot be prepared by the action of Grignard's reagent on methanol? मग मिथॅनल आहे. मिथॅनल म्हणजे फॉर्माल्डिहाइड, आणि फॉर्माल्डिहाइड पासून फक्त प्रायमरी अल्कोहोल बनतात, सेकंडरी बनणार नाही, टर्शरी बनणार नाही. मग इथे कोण कोण आहे? इथेनॉल बनू शकेल, प्रोपेन 1 ऑल बनू शकेल, प्रोपेन 2 ऑल मात्र बनू शकणार नाही, कारण हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ओके, आपण सांगितलं होतं फॉर्माल्डिहाइड आपण वापरला तर फक्त प्रायमरी अल्कोहोल बनवता येतील. सो 65 चा आन्सर काय येईल? प्रोपेन 2 ऑल. देन आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिॲक्शन. वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज बी. बी इथे कुठे दिसतच नाहीये, हा बी असावा, त्याला आपण स्वतःच ड्रॉ करून घेऊया. सो क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिनला NaOH 623 150 एटमॉस्फेरिक प्रेशर फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस केलंय, म्हणजे थोडक्यामध्ये ही डॉस प्रोसेस आहे. मग डॉस प्रोसेसचा फायनल प्रोडक्ट जो असतो ए, तो फिनॉल बनेल. म्हणजे ए जो आहे तो आपला फिनॉल आहे. आणि फिनॉलला जस्ट लाईक ब्रोमीन वॉटर वी ट्रीट विथ व्हॉट? दी क्लोरीन वॉटर. म्हणजेच काय होईल? ट्राय सबस्टिट्यूशन होईल इथे. आणि बी जो आहे तो असा आला पाहिजे. इथे OH आहे, इकडे इकडे आणि इकडे तिन्ही ठिकाणी क्लोरीन क्लोरीन क्लोरीन. म्हणजेच कोण झाला? 2,4,6 ट्रायक्लोरो फिनॉल. ओके, देन 25 ला क्वेश्चन पुन्हा आहे. बेन्झेनॉल ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड गिव्स. ओके, तर बेन्झेनॉल वर्ड जरा वेगळा दिलाय. फिनॉलला त्यांनी बेन्झिनॉल करून दिलाय. म्हणजे इथे आपण गडबडू शकतो की बेन्झीन आहे, या बेन्झीनलाच OH आहे, याचं नाव फिनॉल देण्याच्या ऐवजी त्यांनी बेन्झिनॉल असं दिलेलं आहे. इन टर्म्स ऑफ व्हॉट? दी अल्कोहोल दिलंय. काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा याची रिॲक्शन आपण करतोय कॉन्सन्ट्रेटेड HNO3
इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तिन्ही ठिकाणी सबस्टिट्यूशन होईल. OH आणि इथे आला NO2, इकडेही आला NO2 आणि इकडेही आला NO2. तर हा झाला 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, ऑल्सो नोन ॲज पिक्रिक ऍसिड. म्हणजे इथे आन्सर आलं पाहिजे सी, पिक्रिक ऍसिड. 68 कडे येऊयात. विच इज द मोस्ट रेझिस्टंट अल्कोहोल टुवर्ड्स ऑक्सिडेशन रिॲक्शन अमॉंग द फॉलोइंग? वी नो दॅट प्रायमरीचं ऑक्सिडेशन इझिली होतं, सेकंडरीचं ऑक्सिडेशन सुद्धा इझिली होऊ शकतं, बट वी रिक्वायर स्लाइट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बट टर्शरीचं रिएजंट किंवा टर्शरीचं ऑक्सिडेशन म्हणून आपण डायरेक्ट, टर्शरीचं ऑक्सिडेशन हे क्वाईट डिफिकल्ट असतं. इट्स बिकॉज ऑफ व्हॉट? नो अल्फा हायड्रोजन. म्हणजे ज्या कार्बनवर OH अटॅच्ड आहे त्याच कार्बनवर हायड्रोजन नाहीये. वी हॅव ऑल कार्बन कार्बन बॉन्ड्स. तर मग हा टर्शरीवाला मला इथे एकच दिसतोय, तो म्हणजे कोण आहे? डी. बाकी हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा प्रायमरी आहे. तर टर्शरीवाला जो आहे त्याचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही, तो अपोज करतो ऑक्सिडेशन करायला. सो लास्ट ऑप्शन येईल डी. Then 69, which of the following on reaction with Grignards followed by hydrolysis forms primary alcohol? It's a really very simple. Again 24, 25 आलेला क्वेश्चन आहे. प्रायमरी अल्कोहोल बनवायचा आहे. प्रायमरी अल्कोहोलसाठी आपण सांगितलं होतं की जर ग्रिग्नाल वापरणार आहे देन वी हॅव टू यूज ओनली फॉर्माल्डिहाइड, मीन्स व्हॉट? डिमिथॅनॉल. मग इथे कुठे फॉर्माल्डिहाइड किंवा मिथॅनॉल लिहिलाय का? तर हा सी वाला ऑप्शन जो आहे ना तो आहे फॉर्माल्डिहाइड, ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? डिमिथॅनॉल. देन 70 वाला क्वेश्चन आहे. अगेन वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट. 25 ला क्वेश्चन आहे. चारही अल्कोहोल वेगवेगळे आहेत ज्याचा ॲटॉमिक, नॉट ॲटॉमिक, मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त, ज्याचा मॉलिक्युलर मास कमी त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी. मग इथे किती वाले कार्बन आहेत? इथे 2 कार्बन आहे, इथे 3 कार्बन आहे, इथे 4 कार्बन आहे, इथे एकच कार्बन आहे. म्हणजे सगळ्यात लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट या डीचा असेल कारण त्याच्याकडे मासच खूप कमी आहे. ओके, हा झाला 70चा. देन 71, आयडेंटिफाय प्रोडक्ट एक्स फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन. इथे सोडियम इथॉक्साइड दिलाय, इथे आयसोप्रोपाइल क्लोराइड दिलाय. मग सोडियम इथॉक्साइड म्हणजे कोण आहे? तर CH3 CH2ONA आणि याच्याबरोबर आयसोप्रोपाइल क्लोराइड म्हणजे कोण आहे? Cl CH, इकडेही CH3, इकडेही CH3 आणि बाहेर कोण गेलंय? NaCl गेलाय आणि तयार कोण झालाय? CH3 CH2, इकडे O, इकडे CH, इकडे CH3 आणि इथे सुद्धा CH3. सो इथाइल मिथाइल, नॉट इथाइल मिथाइल, इथाइल अँड आयसोप्रोपाइल इथर तयार झालाय. मग आता यांनी थोडंसं वेगळं दिलंय. आयसोप्रोपाइल क्लोराइड ही नॉर्मल रिॲक्शन म्हणून इथेनॉल बनलेला आहे. ओके, आणि इथे सोडियम क्लोराइड बाहेर गेलाय म्हणजे यांनी लिमिटेशनचा यूज केलाय. मग लिमिटेशनचा जर का यूज केला तर NaCl बाहेर गेलाय, या इकडचा हायड्रोजन जो आहे तो इकडे आलाय. मग इथे जो आहे तो काय बनेल? CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे प्रोपीन बनेल. प्रोपीन विथ इथेनॉल आणि NaCl बाहेर गेला. मग प्रोपीन इथे आहे का? तर आहे प्रोपीन. सो दे यूज व्हॉट इज लिमिटेशन. म्हणजे प्रायमरी अल्काइल हलाइड जर का असेल तर तो इझिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो. बट सेकंडरी और टर्शरी असेल देन इन्स्टेड ऑफ सबस्टिट्यूशन दे शोज व्हॉट द एलिमिनेशन रिॲक्शन इझिली. म्हणून हा Cl बाहेर गेला निघून, इथे पॉझिटिव्ह चार्ज आला, या पॉझिटिव्हला न्यूट्रलाइज करण्यासाठी शेजारच्या कार्बनने हायड्रोजन बाहेर टाकला आणि इथे डबल बॉन्ड बनला म्हणजे हा कंपाऊंड बनेल. ओके, सो हा 25 आलेला आहे. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. 25 ला आलेला अजून एक क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय मेजर प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन एनिसोल रिॲक्ट विथ ब्रोमीन वॉटर, नॉट ब्रोमीन वॉटर, ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड. ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड आहे, एनिसोल आहे, तर पॅराब्रोमो एनिसोल मेजर येतो आणि ऑर्थोब्रोमो एनिसोल मायनर येतो. मग इथे कोण दिले जरा चेक करा. इथे ऑर्थोब्रोमो एनिसोल, मेटाब्रोमो एनिसोल, पॅराब्रोमो एनिसोल आणि 2,4,6 ट्रायब्रोमो एनिसोल हे सगळेचे सगळे दिलेत. मग जर असं इकडे आपल्याला काय करावं लागणार आहे? विचार करावा लागणार आहे. तर याच्यामध्ये कोणीही दिलेलं नाही मिक्सचर, तर तो आपण इथे पॅराब्रोमो एनिसोल सिलेक्ट करू शकतो.
सो पॅरा ब्रोमो अॅनिसोलेचा आन्सर लिहिता येईल. देन 73 आहे 24 ला आणि 25 ला. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज फॉर्म्ड व्हेन इथर इज डिझॉल्व्ह इन कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. मग आता काय होईल इथरला जर का डिझॉल्व्ह केलं आपण कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये. तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, तर H2SO4 आहे. H2SO4 ब्रेक होतो ॲज H+ आणि OSO3H-. मग H2SO4 जर का आला तर तो त्या इथरला ब्रेक करेल आणि एकाचा अल्कोहोल बनवेल. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय करायचं तेही जरा चेक करू. रिॲक्शन दाखवतो डायरेक्ट. इथर आहे ना, ROR', H2O रिॲक्ट होईल इन प्रेझेन्स ऑफ H+ आणि मग हा ROH प्लस R'OH असे दोन प्रोडक्ट देईल. हा झाला अल्कोहोल तयार. म्हणजे या केसमध्ये दोन्ही काय बनणार आहेत, अल्कोहोल बनणार आहेत. ओके, सो अल्कोहोल बनला. देन जाऊयात आपण पुढे. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. आयोडोमिथेन बनतोय अॅनिसोल पासून आणि ए आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ए कोण असेल, हु इज ए? रिअली व्हेरी सिम्पल. आयोडोमिथेन म्हणल्यानंतर या इथे ए जो आहे तो सुद्धा आयोडो बेन्झिन मिळेल, कारण आपण इथे ट्वाइस HI वापरतो. सो आयोडोबेन्झिन प्लस आयोडोमिथेन CH3 I असे दोन प्रोडक्ट बनले आणि इथे तुमचा फायनल प्रोडक्ट जो आहे तो काय येईल, आयोडोमिथेन. सो ए इज व्हॉट, आयोडोबेन्झिन. अँड टुडे इज लास्ट क्वेश्चन. 24 आणि 25 ला आलेला क्वेश्चन आहे. हा पुन्हा एकदा इथर आहे. डायल्यूट H2SO4 घेतलाय म्हणजे हायड्रोलिसिस होईल. या इथून कंपाऊंड तुटेल, याचाही OH आणि याचाही OH म्हणजे दोन्हीकडे अल्कोहोल बनतील. मग हा झाला आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे पेंटेन टू ऑल. मग पेंटेन टू ऑल फक्त प्रोपेन टू ऑल तो फक्त इथे दिसतोय. अँड त्याच्याबरोबर कोण तयार होईल, फिनॉल. ओके, सो असे 25 मध्ये आलेले क्वेश्चन्स होते. अलॉंग विथ दॅट काही प्रिव्हियस इयर्सला सुद्धा रिपीट झाले होते. सो अल्कोहोल, फिनॉल आणि इथर मधले बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूयात विथ नेक्स्ट टॉपिक. ओके, सो टिल देन गुड बाय.